सकाळी मस्त आंघोळ केली, पूजा ते केली आणि म्हणलं चला आता बँकेत जाऊ. दुपारचा 1 वाजला होता, 1:30 वाजता त्यांचा लंच टाइम होतं. म्हणलं त्याच्या आधी बँकेत जावं, पण काय पाऊसच चालू झाला. म्हणलं चला काकाच्या इथं जाऊ. काकाच्या इथं एक छोटंसं काम होतं, ते पण झालं. तेवढ्यात त्यांचा कॉल आला, म्हणले बँकेत ये लवकर. म्हणलं ठीक आहे. मग आलो घरी. म्हणलं चला पैशाचं तर काही टेन्शन नाही, बँकेत लगेच निघालो. निघता निघता म्हणलं वापस पाऊस चालूच झाला. म्हणलं पाऊस जाऊ द्या, बँकेत गेलेलं परवडण. आता पुढं जाऊन बघितलं तर पाईप टाकलेले होते. म्हणलं कोणतं तर टेंडर पास झाले बाबा, म्हणजे आता वापस पाईप टाकणार, जास्त वापस खोदणार. म्हणलं एकदा पोहोचलो बँकेत, पण बँकेत गेलो तर वाटच लागली. म्हणले विड्रॉल होणार नाही आज. म्हणलं ठीक आहे, मीच कॅश आणून देतो. म्हणलं चला आता घरी. बघा आमच्या इथली सरकार इतकी भारी आहे की पावसाळा चालू झाला की खड्डे घालायचे सुचतात. आम्ही काय तर काम केलंय हे दाखवावं लागतं ना बाबा पुढं. काम नाही दाखवलं, निधी कुठून गोळा करायचा, निधी आला तर पुढचे कामं होतील, असं आमचं सरकार. मग पोहोचलो बाबा एकदाच घरी. पैसे ते घेतले आणि लगेच निघालो बँकेत. चावी डायरेक्ट गाडीच लावून ठेवली होती. म्हणलं वापस घरी झंझटच नको, चावी शोधा आणि हे शोधा. एकदाच पोहोचलो बँकेमध्ये. बँकेमध्ये बघितलं तर गर्दी तेवढीच होती. आतमध्ये गेलो, मस्त आरामात चेअरवर बसलो. का तर काम तर काही लवकर होणार नव्हतं, हे नंतर कळालंच मला. शेवटी एकदाच अर्ध्या तासाने काम करून घेतलं आणि एकदाच पोहोचलो बाबा घरी. नंतर दुसरी